नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ. व्हिडिओ बनवण्याचं कारण जे मराठा आमदार आहेत त्यांना या ठिकाणी मला काहीतरी सांगायचंय आणि त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपण पाहिलं असेल 14 तारखेला आंतरवाली सराटी या ठिकाणी मराठ्यांची विराट सभा त्या ठिकाणी झाली होती आणि त्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी आपल्या सर्व मराठा बांधवांना 14 तारखेला आंतरवाली सराटी या ठिकाणी इथं एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून जवळपास 1.5 कोटी मराठा बांधव या ठिकाणी आंतरवाली सराटी या ठिकाणी एकत्र आले होते. परंतु मला एक खंत आहे, एक मराठा युवक या नात्याने या ठिकाणी खंत आहे आणि ती खंत अशी आहे, जेव्हा आंतरवाली सराटी या ठिकाणी 14 तारखेला या ठिकाणी मराठ्यांची विराट सभा झाली होती त्यावेळेस कमीत कमी आपले जे 148 मराठा आमदार आहेत त्या 148 मराठा आमदारापैकी कमीत कमी 5 आमदारांनी तरी या ठिकाणी त्या दिवशी आपला राजीनामा आमच्या जरांगे पाटलाच्या पायापाशी या ठिकाणी टाकायला पाहिजे होता आणि त्या दिवशी स्पष्टपणे आपली भूमिका जाहीर करायला पाहिजे होती की आमचा जो आहे मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला या ठिकाणी आमचा ठामपणे पाठिंबा आहे. ही कमीत कमी 148 पैकी कमीत कमी 5 आमदारांनी तरी या ठिकाणी तो निर्णय त्या दिवशी घ्यायला पाहिजे होता. त्या दिवशी नाही घेतला चालेल, परंतु आता आमचे बांधव आत्महत्या करतायत. रोज एक घटना आपल्या कानावरती येते आणि तरी सुद्धा या ठिकाणी मराठा आमदार जर जागे होत नसेल तर तुम्ही खरंच मराठा आमदार आहात का, ह्या गोष्टीचं आम्हाला चिंतन करण्याची गरज पडते. जरा आदर्श घ्या. आपले झिरवळ साहेब आहेत त्यांचे फक्त 22 का 25 आमदार आहेत, पण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझे जेवढे आमदार आहेत तेवढे आमदाराचा या ठिकाणी मला पाठिंबा आहे, मी भूमिका घेतोय. जर या ठिकाणी धनगर बांधवांचा समावेश जर तुम्ही एसटी मध्ये करत असाल तर या ठिकाणी त्या गोष्टीला माझा विरोध आहे आणि त्यासाठी या ठिकाणी त्यांनी त्यांच्या सर्व आमदारांना या ठिकाणी एकत्र केले आणि ते सर्व आमदार एकत्र आले सुद्धा. त्याचबरोबर छगन भुजबळ असतील, विजय वडेट्टीवार असतील किंवा खूप सारे ओबीसीचे नेते असतील, ते जर एकत्र होऊ शकतात आणि ते जर एकत्र येत असतील तर आपल्या मराठा आमदारांना यायला काय हरकत आहे. आपण पाहिलं असेल 14 तारखेपासून सुद्धा आपण जरांगे पाटलांनी 10 दिवसाचा अल्टिमेटम या ठिकाणी सरकारला दिलेला आहे. त्याचे उद्या जरांगे पाटील उद्या 22 तारखेला त्यांची भूमिका या ठिकाणी पुढील आंदोलनाची काय असेल हे या ठिकाणी स्पष्ट करणार आहे. तरी सुद्धा मराठा आमदार बोलायला तयार नाहीत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय म्हणायचं हेच मला कळत नाहीये. लक्षात घ्या, समाजाने तुम्हाला खूप मोठं केलंय. काहीला 4 वेळा 5 वेळा 2 वेळा 3 वेळा आमदार खासदार केलंय आणि जेव्हा समाजाला द्यायची वेळ येते त्यावेळेस मात्र तुम्ही मूठ गिळून या ठिकाणी गप्प बसता. तुम्ही इतके कसे निर्दयी होऊ शकतात. आणि काहींनी तर हद्द सोडलेली आहे. सरकारमध्ये चाटूपणा करण्यासाठी या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका तुम्ही मांडता. थोडं तरी जनाची नाही थोडीशी मनाची ठेवा. या समाजाने तुम्हाला खूप मोठं केलेलं आहे, तुम्हाला खूप काही या समाजाने दिलेलं आहे. आता हीच ती वेळ आलेली आहे की तुम्ही आता समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. परंतु या ठिकाणी एकही मराठा आमदार खासदार या ठिकाणी बोलायला तयार नाहीये. स्पष्टपणे जरांगे पाटलाची जी भूमिका आहे, असा कोणता आमदार आहे महाराष्ट्रामधला की जो स्पष्टपणे छातीटोकपणे सांगतोय की हा मला जरांगे पाटलांनी घेतलेली भूमिका आहे मला मान्य आहे आणि त्या भूमिकेचं मी या ठिकाणी 100% स्पष्टीकरण करतो. प्रत्येक जण आपलं घुलत मुलत बोलतायत की हो मराठ्यांना आरक्षण पाहिजे, त्यांची दयनीय अवस्था आहे, खरं त्यांना आरक्षणाची गरज आहे. अरे पण आरक्षणाची गरज तुम्ही कोणत्या आरक्षणाबद्दल बोलत आहात? जे कोर्टात न टिकणाऱ्या आरक्षणाबद्दल तुम्ही बोलत आहात. कोणता असा महाराष्ट्रातला आमदार किंवा खासदार आहे की जो स्पष्टपणे बोलतोय की नाही जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतलेली आहे मराठ्यांना सरसकट ओबीसीचं प्रमाणपत्र कुणबीचं प्रमाणपत्र देऊन त्यांचं ओबीसी मध्ये या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे, असा एकही आमदार खासदार या ठिकाणी मला या महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. ही सगळ्यात मोठी खंत दुःखाची गोष्ट आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तानाजी सावंत यांनी मागे एक व्हिडिओ आला होता त्यांचा. त्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी त्यांची ती भूमिका मला आवडली की त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जसं ओबीसीचे नेते एकत्र येत आहेत, ओबीसीचे आमदार खासदार या ठिकाणी एकत्र येत आहेत, तसंच मराठ्यांच्या आमदार खासदारांनी मराठ्यांच्या नेत्यांनी एकत्र येण्याची या ठिकाणी गरज आहे. त्यांची एक व्हिडिओ क्लिप आली होती किंबहुना मी त्याचं स्टेटस सुद्धा या ठिकाणी ठेवलं होतं. परंतु गोष्ट अशी आहे की तानाजी सावंत एकदाच बोलून गेले, त्यानंतर परत तानाजी सावंत कधी मीडिया समोर आले नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही. याचा अर्थ स्पष्ट होतो की त्यांना जे सत्ताधारी राजकारणी आहेत, सत्तेमध्ये असणारे जे म्हणजे मराठा नेते आहेत, त्यांनी त्या ठिकाणी त्यांना दाबलं, त्यांची भूमिका स्पष्टपणे करू दिली नाही. फक्त एकच व्हिडिओ त्या ठिकाणी त्यांचा आला होता, त्यानंतर मात्र एकही व्हिडिओ आला नाही. याचा अर्थ काय की त्यांना कोणीतरी दाबतंय, त्यांना दाबणार कोणीतरी आहे, त्यांना कोणीतरी सांगते की तुम्ही अशा प्रकारचे बाईट देऊ नका, आपल्याला इतर बांधवांना दुखायचं नाही. मग मराठा समाजातल्या आमदार खासदारांना मला विनंती आहे, तुम्ही इतर बांधवांना न दुखवण्यासाठी मग मराठा बांधवाचा काही घात करणार आहात का?
त्यांच्यावरती अन्याय करणार आहात का? तो 70 वर्षापासून या ठिकाणी सहनच करत आहेत ना. आणखी त्या मराठा बांधवांना किती, मराठा समाजातील तरुणांना, मराठा बांधवांना आणखी किती दिवस तुम्ही या ठिकाणी अन्याय करत आहात? ते आम्हाला नाव ठेवतात की तुमचेच आमदार, तुमचेच मंत्री होते, तुमचेच मुख्यमंत्री होते, तुमचेच आमदार खासदार जास्त आहेत, मग तरी सुद्धा तुमच्यावरती अन्याय होतोय, तुम्हालाच आरक्षण भेटत नाही, मग तुम्हाला आरक्षण द्यायचं कोणी? मग आम्हाला एकीकडून दुसऱ्या समाजातले लोक हे नाव ठेवतात की तुमचे आमदार खासदार जास्त आहेत, तुमचे मंत्री जास्त आहेत, तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आरक्षण भेटत नाही. मग अशा वेळेस आम्ही कोणाकडे जायचं? त्यामुळे मी तुम्हाला हक्काने विनंती करतो की या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मराठा आमदार खासदारांनी उद्या 22 तारीख आहे, त्याच्या अगोदर या ठिकाणी बैठक घ्या आणि आपली भूमिका स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर करा. नाही तर या पुढच्या 2024च्या इलेक्शनच्या वेळेस मात्र या ठिकाणी आम्हाला विचारच करावा लागेल. लक्षात येतं का मी काय म्हणतोय? तर आज जर तुम्ही पाहत असाल तर गावागावामध्ये या ठिकाणी जे नेते मंडळी आहेत त्यांना गावामध्ये फिरू देत नाहीत. जर यदा कदाचित 24 तारखेपर्यंत सरकारने अल्टिमेटम ऐकला नाही आणि मराठ्यांना जर आरक्षण दिलं नाही तर किंबहुना तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुद्धा या ठिकाणी राहता येणार नाही. इतकी भयान परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे वेळ अद्यापही गेलेली नाही. लगेच आपली भूमिका जाहीर करा, नाहीतर या ठिकाणी मराठा समाज या ठिकाणी भयंकर पेटलेला आहे. एक कोणी नेता येतो आणि या ठिकाणी तुम्हाला मराठ्यांचं कर्तृत्व शून्य आहे अशी भूमिका या ठिकाणी तो स्पष्टपणे मांडतो आणि आपला एकही मराठा आमदार या ठिकाणी त्याच्याबद्दल आपली भूमिका मांडत नाही. म्हणजे किती दुःखाची गोष्ट आहे. त्याच वेळेस आपल्या मराठा आमदारांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडायला पाहिजे होती की आम्ही पक्षाला मोठं करण्यामध्ये जसं इतर बांधवांचं योगदान आहे तसं आमच्या मराठा बांधवांचं सुद्धा या ठिकाणी 100% योगदान आहे. तुमचे आमदार खासदार किंबहुना पंतप्रधान या मराठ्यांच्या जीवावरती या ठिकाणी निवडून आलेले आहेत. मराठ्यांचाही त्याच्यामध्ये काहीतरी वाटा आहे. ही स्पष्ट भूमिका त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मांडायला पाहिजे होती. आणि दुसऱ्या पक्षाचे आमदार खासदार या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करतात की या ठिकाणी जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे आमचं जीना हराम झालेलं आहे, आम्हाला मतदारसंघामध्ये फिरता येत नाही. अशा प्रकारची तुम्ही भूमिका, अशा प्रकारची तक्रार जर या ठिकाणी तुम्ही उपमुख्यमंत्र्यांकडे करत असाल तर त्याऐवजी ती तक्रार करण्याऐवजी तुम्ही हे म्हणायला पाहिजे होते की मराठा समाजातील आमच्या मराठा बांधवांना या ठिकाणी जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेनुसार या ठिकाणी आरक्षणच भेटायला पाहिजे होती. ही भूमिका न मांडता तुम्ही उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करता की जरांगे पाटलामुळे या ठिकाणी आम्हाला मतदारसंघामध्ये जाणं येणं मुश्किल झालेलं आहे. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. तर समजून घ्या, मी एक मराठा, गरीब मराठा बांधव, गरजवंत मराठा या माध्यमातून या ठिकाणी भूमिका मांडतोय. ज्यावेळेस मी गावोगावी जातो त्यावेळेस त्या लोकांच्या अंतःकरणामध्ये काय दुःख आहे हे ज्यावेळेस तुम्ही खेडोपाडी या ठिकाणी गावामध्ये फिरता, ज्यावेळेस तुम्ही मराठा बांधवासोबत या ठिकाणी चर्चा करून पहा. मी जो उद्रेक दाखवलाय त्याच्यापेक्षा कितीतरी उद्रेक त्यांच्या मनामध्ये आहे. तो मात्र या ठिकाणी तुम्हाला 2024ला या ठिकाणी 100% दिसून येईल. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो सर्व मराठा आमदार आणि खासदार आणि मंत्र्यांना की या ठिकाणी मराठा समाजाच्या बाबतीमध्ये तुम्ही योग्य तो निर्णय घ्या, नाहीतर समाज तुम्हाला रस्त्यावरती फिरू देणार नाही. ही 100% गोष्ट खरी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती आहे सर्व मराठा आमदार खासदारांना आपली भूमिका मराठा आरक्षणाच्या संदर्भात 50%च्या आत जी जरांगे पाटलाची भूमिका आहे त्या भूमिकेला आपण समर्थन द्यावं, तरच समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी उभा राहू शकतो. अदरवाईज समाज तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा नाही, तुम्हाला खंबीरपणे विरोध केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवतो. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा.